यू गाइज आर डूइंग ॲब्सोल्युटली फाईन. त्याचं काहीच नाही करू शकत. थांबवली बाईक, सायलेन्सरला थोडा हात टेका आणि मग निघालो. इकडून समजेल काय टाकणार मी. इथून किती 17 किलोमीटर आहे. इथे बोलायला मग आपल्या रूमचं नाव काय? आपल्या रूमला काय नाव बी आहे का? आहे ना, तेच माहिती ना. आम्ही नुसतं बाबरे चालले. स्वतः वारजेत आहे मी, खेड शिवापूरला. अरे म्हटलं मॅप उलटा फिरव, उलटा फोन उलटा फिरव. मी पुढे तू मागे. अरे भाई नुसता शिवाय देते, कसा ब्लॉग टाकू मी? एवढ्या सकाळी उठलो तरी तो कोंबडा आहेच. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. आय एम डुईंग वेल अँड आय होप यू गाइज आर डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. त्याचं काहीच नाही करू शकत. ऑलरेडी लेट झाले. 5:25 झाले. 30ला निघायचं आहे. झालो आहे मी ऑलमोस्ट रेडी. पटकन पूजा करतो आणि निघतो. मी पूजा करायला जातो. बघा कुकी कशी येईल. झालेत 5:40. बाईक पोस्टात केली. निघतो ना आता. मला एक तास लागेल तिथे मीटअप आहे तिथे पोचायला. डायरेक्ट काळो काय तर आता काय शूट करू शकत नाही. डायरेक्ट मीटअपचा जो पॉईंट आहे तिकडे भेटू आता आपण. इट्स 5:46. 7 वाजता पोचायचं आहे. मला 1 तास लागेल इथून पोचायला. चलो लेट्स गो. तर वाजलेत 6:45 आणि परफेक्ट 1 तास लागला मला इथे पोचायला. 7चा मीटिंग टाईम होता. ऑन टाईम आलेले आहेत. कॉफी पिऊया आणि निघूया. परफेक्ट टाईमवर आलेले आहेत. एवढ्या थंडीचाच पॅकअप झाला आहे. मागे जायचं. अरे मला तर आहे ना, तो मध्ये जंगल लागतो तो तिथे असा हालत होता. थांबवली बाईक, सायलेन्सरला थोडा हात टेका आणि मग निघालो. आम्ही एक ब्रेक घेतला आहे. एवढा जास्त फॉग होता. इकडून नाही समजणार, इकडून समजेल. आईच्या गावात अख्खा बर्फ. एक छोटा ब्रेक घेतला आहे जो लेन्स वाईप करायची होती म्हणून. पंक्चर आहे का दिसेल ना. सायकल कुठला आम्ही आता थांबलोय नाश्ता करायला. कांदा भजी अँड पावभाजी खाऊया आणि निघूया. जस्ट ब्रेकफास्ट झाला आहे. मस्त टेस्ट होती. काय नाव आहे का? हॉटेल विसावा. पोलादपूरपासून हार्डली 2 किलोमीटर असेल. मस्त टेस्ट.
जबरदस्त पॉइंट आहे. आता आम्ही इथे 1 तास थांबणार आहेत. मला पेंगत होतं रस्त्यात मी भाई. चल मला झोपत चल. चला आता इथून किती आहे, खूप जास्त डिस्टन्स नाही आहे. इथून किती 17 किलोमीटर आहे. इथे कशाला बोलायला मग भाई हे शोधून आलोय माहिती का. पुढे गेलो परत आलो रिटर्न. याने तर भलतीकडेच नेला होता. मग मॅप कशाला दिले? अरे मॅपच्याच ना मॅप. अरे मॅप चालतच नव्हता जिओचं नेटवर्क मुळे. आता रेस्ट करायचं इथं 5-10 मिनिटं झाली की जायचं डायरेक्ट. आम्हाला काय ना, आम्ही स्ट्रेच करू शकतो. किती आहे इथून सांगू का तुला? अरे स्ट्रेच म्हणजे तू डायरेक्ट आपल्या रूमचं नाव काय? हा आपल्या रूमला काय नाव बी आहे का? आहे ना. मला तेच माहिती ना. आम्ही नुसताच मापडे चालले हा पॉइंट विचारत आलो. आणि इथं आता इथून आपलं रिसॉर्ट 17 किलोमीटर आहे फक्त. 168 आहे ना हे. 78, 88 नाही 20-25 आहे. मला डबल सीट घे ना. गाडी राहू दे इथं. मला डबल सीट घे. दुसरं टर्न खोदलंय 5 वेळा थांबलो सर ह्या शेट साठी. अरे ऐक, थांब सगळ्यात भारी माहिती आहे काय? स्वतः वारजेत आहे मी. खेड शिवापूरला माझी. म्हटलं मॅप उलटा फिरव. फोन उलटा फिरव. मी पुढे तू मागे. मला वाटलं हा मागत आहे माझ्या. मी तिथे माहिती का आता गाडी येईल. मी याला मॅप घालतो. म्हटलं थांबलं का हा मला. आता गाडी येईल. मग आला परत मागे राहिला. परत मी पुढे जाऊन कुठं आला. पेट्रोल पण भरत येत नाही. आम्ही बाईक स्विच केले आणि मी चालवतोय 390 आणि त्याला तिथे आपली 250 390 ॲडव्हेंचर चालवतोय. रिव्ह्यू सांगतो तुम्हाला. पळते का बघूया. मला हा बोलला पळवू नको, नवीन बाईक आहे. मग कशाला घेतली, पळवायची नाही तर. आता मागेच चांगलं मी पळवतोय का बघायला. फायनली आम्ही पोचलोय डेस्टिनेशनला आणि बाईक तिथे पार्क केलेत. चले रिसेप्शनला पटकन रूम कुठे आहे बघू. चेंज करून डायरेक्ट जाऊया. आपला आळशी माणूस बघितला नसेल. हे भाई माझ्या पायावरून येतो का नाही गाडी. काकांकडे बॅग दिले प्रतीकने. प्रतीकला अंजाम माहिती नाही असं मी सांगतो तुम्हाला. आता पुढे जाऊन आहे ना ते काका प्रतीककडे टीप मागतील. टीप मग प्रतीक आमच्याकडे बघत बसेल. काय तिची बॅग घेऊन गेलेत आणि मग आता ते ना टीप मागतील प्रतीकला द्यायला. येस कशी प्रॉपर्टी शोधली आम्ही. कपडे बदलून डायरेक्ट छान आहे ना. इन्फिनिटी पूल आहे डायरेक्ट. हो कसा मस्त रिसॉर्ट आहे. त्याचं नाव आहे, तुम्हाला सगळे डिटेल सांगतो मी नंतर. इथे पूल आहे, इथे लॉन एरिया आहे. चालेल ह्यांचं गोंगाट चालू झालं आहे. आमची रूम दाखवतो तुम्हाला. कसली मस्त रूम आहे. आज करेंगे फुल पार्टी. हा करेल रात्रभर काम. आपण बस कंटेंट देत राहतो तुम्हाला. बस अजून काही नको मला. मला दे आता नाव. एवढ्याने आल्याला त्याचं काम सुरू केलंय. झोपायचं. ठीक आहे चॉकलेट काय साबण साल्या खायला साबण पण. 60 Pro. प्रतीक आपला फोन बघतोय. पैसेवाला माणूस आहे हा. कोण? अबे गिफ्ट भेटलाय. गिफ्ट. मेंढी काय चाललंय तुझा टाइमपास? टाइमपास नाही आहे. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काम आहे स्किन केअर. तुला रात्री मी शिकवतो स्किन केअर कसं करायचं. आम्ही चाललोय जेवायला. व्लॉगिंग गोप्रोच्या गोष्टी आणल्यात त्याने. व्लॉगिंग सेटअप कसा आहे व्लॉगिंग सेटअप. आता मला हे हॉटस्पॉटचं काहीतरी व्यवस्था कर. व्लॉग अपलोड करायचा आजचा. हे तर नाईट वॉचमॅन. चला हे जे लॉक नाही करायची रूम. कडी तर लाव ॲटलिस्ट. आपला लंच आलेला आहे. सगळं सर्व करू दे मग. ऐक ना तू माझ्या फोनवर शूट कर ना भाई. मी इथे आहे व्ह्यू मस्त. अच्छा लंच विथ व्ह्यू. आता पटकन लंच करूया आपण. एक नॅप घेऊ छोटीशी. मला बोलू थोडंसं टाकेन व्हिडिओ. तू झोप किती झोपायचा तू. आणि मग उठल्यानंतर आम्ही जाऊ कायाकिंगला.
हा जर उठला तर येईल, नाही तर मग मरो. असा जेवलोय ना, 8 झोड जेवलोय. किती चपात्या खाल्ल्यास रे? 4. राईस 2 वेळा. स्प्राईट 3 वेळा. आईस्क्रीम 2 वेळा. झोपशील? नाही. झोपणार नाही ना आता? झोपणार नाही बोललाय. जस्ट जेवलोय आम्ही आणि आम्हाला हे भेटलंय, तर मग थोडं खेळू. हे भाई रेकॉर्ड कर ना. विराट कोहली बॉलिंग करतोय, तिथं जा डीप मिड विकेटला थांबतो. डीप मिड विकेट सांगतो. अरे भाई मला तर दाखव. अरे दिसतोय ना तू. त्या एज मध्ये नको दाखवू, असा पॅन कर व्हिडिओ. जा. हा एवढा फालतू इकडे दाखवते अजून, बघ कॅमेरा फिरू दे. कोणाचा? एका प्रो प्लेअरने आत्ताच एक मस्त क्लासिक ऑफ ड्राईव्ह मारून बॉल पाण्यात गेलाय. चल प्रतीक मला हात दे फक्त. ये तू खाली जाऊ. असा अरे तू खेच तर. छोड़ने का नहीं है ना. हाथ नहीं छोड़ना, साथ नहीं छोड़ना. चल. स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने. उद्या काहीतरी मला रीलला कंटेंट दे रे. हिच्यावर बस नाही एवढे आपल्याला कंटेंट भेटेल ना भारी. टोटल हे फाईल भरायला लागेल. सीसावर बस सीसावर. चला गाईज, आता थोड्या वेळाने आपण ऑफरोडिंगला जाणार आहे. ऑफरोडिंग? येस, सगळ्यांच्या गाड्या ऑफरोडिंगला. आणि अशी चालू आहे ह्याची ऑफरोडिंग. लीड करणार होतं, लीड बघा. अरे झोपायला आलाय का हे? अरे ते बोटिंग बंद होईल 5 वाजता. उठ ना भाई, चल ना. ते बोटिंग 5 वाजता बंद होईल. मला नाही करायचं तुझा. हा असं झोप ना बोटीत. ते चला जाऊया, याला झोपू दे. आमचे कायाक ते थोडे पुसून ठेवतात, तरी ते पुढे आहे ना. काय कोण सांगा बरं, युडीला कामाला लावलंय. उदय आमचे कायाक पुसतोय. आम्ही तोपर्यंत त्या बोटच्या इन्क्वायरी करायला चाललोय. आम्ही आता कायाकिंग करतोय. उदय नाईट शिफ्ट करतोय सकाळपासून. आता झोपला युडी. कायाकिंगला आलोय. थोडंसं पोहता येत. थोडंसं येतं म्हणजे बचाव बोलणार नाही एवढं येतं. बस हे पकडून ठेव. माझा हे पॅडल हे पकड, म्हणजे मी तुझ्यापासून दूर नाही जाणार. ओके. आम्ही थोडं आता सनसेट होतं इथे समोर मस्त. आणि ओके, आपला अजून एक पार्टनर आला आहे. आता एक गणेश बाकी आहे. थोडं आम्ही आता एन्जॉय करतो. एक 360 शॉट घेतो. सगळे चौघा आलो ना, एक 360 घेतो. ओके चला, थोडा मजा करूया. जर तुम्हाला कायकिंग करायची असेल कोयनामध्ये, तर तुम्हाला याचे तापोळ्याला. आणि आपल्या रिसॉर्टचं नाव आहे जलसृष्टी रिसॉर्ट. छान आहे रिसॉर्ट ना, फूड वगैरे चांगलं आहे. मी नाही केला आई, मुन्नीनी केलाय. मुन्नीनी तिला वरड. 1 तास झाला आम्ही कायकिंग करतोय. एवढा रिस्क घेऊन आलोय. 360 घेऊन आलोय, अल्ट्रा घेऊन आलोय, प्रो घेऊन आलोय. एका व्लॉगच्या कंटेंटसाठी खूप जास्त मेहनत चालू आहे. प्लीज थोडंसं सबस्क्राईब करा, फ्रेंड्सला शेअर करा. चे लोक सगळे फोनवर आहेत. एक जण पॅडल करत नाही आहे, सगळे फोनला चिपकून आहेत. मी 3 राऊंड मारले पूर्ण, तरी यांचा अजून फोनच नाही सुटत आहे. चलो आता इथून बघू, काका कधी बोलवतील तेव्हा आम्ही जाऊ बाहेर. आणि मग बोलतात पूलमध्ये जाऊया. बघूया. पाणी खूप थंड आहे, खूप म्हणजे खूप जास्त फ्रीजिंग. बाबा खूप जास्त थंड पाणी आहे. जस्ट कायाकिंग आमची होळी पार्किंग केली आम्ही. आता आम्ही चाललो आहे आमच्या रिसॉर्टमध्ये. रिसॉर्टचे डिटेल्स हे बघा इथे. पॉज करून बघा तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर 2000 ओनली, विच इन्क्लूड्स कायाकिंग आणि फूड प्लस स्टे, पूल सगळं आहे. मस्त आहे. आता रात्री वेदर कसं होतं बघूया.
हे लोक बोलतात सकाळी पूलमध्ये जाऊ. अरे पागल आहे का, 9 डिग्रीला पूलमध्ये जाशील. आत्ताच जाऊया पूलमध्ये, मी ते बोलतोय. लेट्स गो. इथेच आहे पूल. हे इथे बाईक्स पार्क आहेत, इथे पूल आहे. उडी मार फक्त, मी ना आलो तर बोल, मी येणारच नाही. येणार आहे म्हणजे तू उडी तर मार. उडी मारलीस ते हळू उतरलास तर नाही येणार. ए तो फोन घेऊन उडी नको मारू, हा फोन घेऊन उडी मारली तर चालेल. छक्का आवाज का सेकंदात वर आला. हे थंड आहे का? डीप किती आहे? एवढूसा. भिजला की आता 2 तास झाले आम्ही पूलमध्येच आहेत. आणि हे काका आपल्याला चाय आणि बिस्किट घेऊन आलेत. बाहेरच निघूया ना प्यायला. नीचे रखो, आम्ही इधर आके बैठते ऊपर. ओके ओके चलो. सुरुवात पण केलीस का? काय सबर नावाची आहे की नाही तुला? आता तू काही तुला गरम पाणी जरी दिलं ना तरी ते एकदम भारी लागेल. आता अशी कंडिशन आहे. चाय पितो आम्ही आणि मग फ्रेश होतो. कॅम्प फायर आहे का विचारू त्यांना आपण, कॅम्प फायर आहे का, नाही तर मग थोडा रेस्ट करून डिनर करू आणि आजचा ब्लॉग समाप्त करू. 15 चाय वगैरे पिऊन फ्रेश झालो जस्ट. आणि महाशय आत्ता उठलेत. डोळे दाखवा जरा तुमचे. झोप भाई, परत झोप. आल्यापासून झोपले, कशाला आलाय काय माहिती. म्हणून बोललेलं संडे पर्यंत राहू, पण त्याला अपॉइंटमेंट आहे खास. अपॉइंटमेंट नाही, त्याची ड्युटी आहे. गरम पाणी आले बाबा जा. आता आम्ही खाली जातोय थोडं डिनरचं टाइम. हे हा गरम पाणी जाणार आहे बोललेत ते. चलो. अरे भाई नुसता शिवाय देते, कसा ब्लॉग टाकू मी. चलो बाय बाय. 9:30 झालेत आणि टेम्परेचर आहे 12 डिग्री. 8 वाढवू का? 12 डिग्री टेम्परेचर. आणि वा की ॲक्टिंग कर रहा है. आम्ही आता चालू आहे जेवायला. आणि चाललो जेवायला. मी पण माझ्या ब्लॉग मध्ये टाकेल सेम कॉन्टेंट. तर आता आम्ही चाललो जेवायला. आणि आमचे तुम्ही हेल्मेट बघा. आम्ही जस्ट जेवलोय आणि आमच्यासाठी त्यांनी बॉनफायर अरेंज केली. हा हा हा. आत्ता कुठं थोडा बरा वाटला. किती आहे टेम्परेचर? 12. हां 9 सकाळी जाईल बाई. एवढं फेकायचं ना. 12 की 13 आहे? किती आहे? 12 डिग्री टेम्परेचर आहे. नुसता वाफा येतात ते. आता कुठं बरं वाटायला लागलंय, नाहीतर नुसतं कुडकुडत होतं बघा. स्वेटर बिटर घालून आलेलो आहे. एक जण तर थंडी वाजते म्हणून रूममध्येच बसलाय. आता वाजलेत 11:37. आता आम्ही झोपतोय. थंडी थोडी जास्त वाढली आहे. बाजूला एक रिसॉर्ट आहे. एवढे बकवास गाणे गाते तर पकलो आम्ही ऐकून. चलो आता मी ब्लॉग एडिट करतो. जर आवडला असेल पहिला पार्ट तर प्लीज सबस्क्राईब करा. सेकंड पार्ट लगेच टाकेन मी. टिल देन बाय बाय.